चाललाय तू? स्कूलमध्ये होय. कसा तयार झाला तो? नुसता त्रास देतो. एक फोटो नीट नाही काढू देत, एकात स्माइलच करत नाही, एकात बासरीच नीट पकडत नाही. ते गळ्यातलं नीट कर बघ, पलटी पडलं ते हे गळ्यातलं. तर रुद्रामचा चालला आता शाळेत कृष्णा बनून आहे ना. तर त्याला ओपनवाला ड्रेस मस्त दिसत होता, पण ते अंग उघडं राहतंय. म्हटलं नको बाबा, उन्हात आणायचं कुठं. आधीच पायाला लागलं, इथं बँडेज आहे है ना. डान्स कर ना, यशोदा मैयाचं गाणं म्हण ना. मागाशी म्हणत होतं तेवाला म्हण ना. नाही, ती मागाशी तू म्हणत होता तेवाला म्हण ना. कान्हा, हां कान्हावाला म्हण ना. रामजी की कृपा से. आणि डान्स कर, टीचरने शिकवलेला डान्स कर ना तो. टाळी वाजवायचा, टाळी वाजवायचा. हां कसं पुढे हां हां. छान येतंय. पायाला लागलंय ते जास्तच हे करतोय है ना. तर चला, आजची सुरुवात ही खूप जास्त घाई आणि गडबडीमध्येच गेली होती, कारण रुद्रेला स्कूलमध्ये जायचं होतं कृष्णा बनून. तर सकाळपासून मी त्यालाच तयार करत होते आणि हा खूप मोठा टास्क आहे त्याला तयार करणं. तर त्याच्यानंतर मग तो गेला आणि मी कटिंगला बसले. पूर्ण कटिंग केलं मी दुपारपर्यंत. आता वाजलेत 2:45 आणि 2:45 वाजताचा माझा हा राडा आहे. खरं तर ना, मी तुम्हाला खूप शॉर्टकटमध्ये दाखवते, अगदी पसारा पडलेला नंतर लगेचच आवरलेला दाखवते. पण मी ठरवलं की आजचा हा जो व्हिडिओ आहे ना, मला करेक्ट 32 मिनटं गेली होती हे आवरण्यासाठी. तर म्हटलं 32 मिनटाचं ना फास्ट फॉरवर्ड करूया, म्हणजे जे 2-3 मिनटामध्ये बघता येईल. आणि खरं तर हे खूप म्हणजे दाखवताना खूप असं वाटतं की किती पटकन पसारा उचलला, पण ह्याच्यामध्ये मला अर्धा तास गेला. मला विश्वास बसत नव्हता की अर्धा तास गेला फक्त हे आवरायला. त्याच्यानंतर झाडू पोछा, त्याच्यामध्ये अजून अर्धा-पाऊण तास गेला. असा 1-1.25 तास माझा असाच गेला होता कामामध्ये. आणि खरं तर खूप जास्त पसारा पडतो. एकदा कटिंगला बसले की मी 1 अन् 2 ड्रेस कटिंग करत नाही. मी कसं करते, एकदा कटिंगला बसले की डायरेक्ट 25-30 ड्रेस तर एकदमच कटिंग करून ठेवायचे. म्हणजे मग पुढचे 2 दिवस, 2 नाही रोजच कटिंग करावं लागतं आहे. कारण की आता मी गावी निघाल्यामुळं काय होतं आहे ना, 1-2च दिवसामध्ये पूर्ण सगळं जे काही ऑर्डरचं काम आहे ते कंप्लीट करायचं माझं ठरलेलं आहे. मग त्याच्यासाठी मला कितीही काम करावं लागलं तरी चालेल. आता पुढचे 2 दिवस तुम्हाला 2-3 ब्लॉगमध्ये हे सगळं बघायला भेटणार आहे. जो काय मी जास्तीचं वाढीव करते ना, त्याच्यामुळे खूप पसारा पण पडतोय. तर चला, फायनली आवरून झालेलं आहे. हा वाला फ्रॉक शिवून झाला आहे. खरं तर खूप दिवस झाले, कारण कस्टमरनी खूप दिवसापूर्वी साडी पाठवलेली होती. तर हे बघा, ही साडी मिशोला फक्त 150 रुपये की 140लाच आहे. तर पहिल्यांदाच माझ्या कोणत्या तरी ड्रेसला अशा प्रकारचे फ्रील आलेले आहे, कारण कपडाच पुरत नाही. कपडा पुरला ना तरच अशा प्रकारची फ्रील देता येते. बऱ्याच जणांना अशी फ्रील पाहिजे असतील. ह्या फ्रीलला जवळजवळ ना 3 मीटर 3.5 मीटर ह्या ड्रेसला गेलेला कपडा, ह्या ड्रेसला, कारण साडी होती त्याच्यामुळे. मग लहान मुलीचं असल्यामुळे जवळ 3 मीटरची ही मी फ्रील बनवली होती. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की खूप कमी कपड्यामध्ये ड्रेस रेडी होतो, तर असं काही नाही. अशा फ्रीलवाले जर तुम्हाला ड्रेस शिवायचे असतील ना, तर किती पण लहान मुलगी असू द्या, अगदी 2-3 वर्षाची, तरीसुद्धा तिला ते 10 ते 15 मीटर इतकं फॅब्रिक लागतं. जर असं फ्रील 2-3 लेअरमध्ये पाहिजे असेल, आता ही एक लेअर, आता ह्याच्यावरती अजून एक लेअर फ्रीलची पाहिजे असेल ह्याच्यावर अशी, तर मग खूप जास्त लागतो. तर फायनली हा नेटचा ड्रेस शिवून झाला. चिकन करी टाईप तसा कपडा आहे हा, नेटमध्येच आहे, थोडासा वेगळा. आणि त्याच्यानंतर ना पार्टीवेअर फ्रॉकमध्ये सगळ्यात लहान फ्रॉक मी आज शिवली, सगळ्यात लहान 4 महिन्याच्या बेबी गर्लची. खूप सुंदर रेडी झाले, खूप मस्त वाटते. ह्या फ्रॉकला मी तशीवाली फ्रील नाही देत, ती एवढी काही खास दिसत नाही ह्याला, ते नेटला छान दिसतं. ह्या फ्रॉकला मी अशीवाली फ्रील देते, जी की ही पण खूप सुंदर दिसते आणि मस्त वाटते ही सुद्धा. तर चला, आता मला हे ड्रेस पॅक करायचे आहेत लगेचच. दुपारनंतर ना एक पार्सल आलं होतं आणि
बऱ्याच जणांना असं वाटतंय आता हे सुद्धा कोलॅबरेशनला होतं, त्याच्यामुळे मला हे तर थोडंसं काहीतरी बनवून दाखवणं गरजेचं होतं. म्हणून मी तर रुद्राच्या नावाचं फर्स्ट लेटर लिहायचं ठरवलं. मी प्रॅक्टिस कधी केली नाही, कधी एम्ब्रॉयडरी कसं करतात काही बघितलं नाही. अंदाज पंचच इथं मी शिवत होते आणि तरीसुद्धा ते खूप छान जमलं. म्हणजे ज्यांना आवड असेल त्यांना तर ते किती छान येत असेल वेगवेगळे डिझाईन करता. तर बऱ्याच जणांना प्रश्न आहे किंवा खूप जण गेस करून आहेत. 2-4 व्हिडिओ मी माझ्या रिलेटेड यूट्यूबमध्ये बघितले, जे की बरेच जण सांगतायत की मी कोलॅबरेशनचे खूप सारे पैसे घेते वगैरे, बिझनेस करते असं बरेच जण सांगतात त्यांच्या व्हिडिओ थ्रू. तर हे छान आहे की तुम्ही माझ्याविषयी तुमच्या व्हिडिओमध्ये बोलताय. खूप मस्त वाटतं मला ते ऐकायलासुद्धा माझ्याविषयी. पण बऱ्याच जणांनी गैरसमज करून घेतला. एक ताई आहे ज्यांनी माझ्या रिलेटेड व्हिडिओ बनवला होता की मी कसा स्मॉल बिझनेस करते त्या रिलेटेड. तर त्यांना असं वाटतंय की मी कोलॅबरेशनचे पैसे घेते. तर जास्तीत जास्त जे घरगुती बिझनेस करण्याचा प्रयत्न करतायत ना त्यांचं मी फ्री कोलॅबरेशन करते, कारण त्यांनाही परवडलं पाहिजे. त्यामुळे शक्यतो मी पैसे घेतेच, असं नाही पैसे घेत नाही, पण काही जणांचे मी पैसे नाही घेत. पाऊस सुरूच आहे की म्हणून तर म्हणते दुःख झालंय, हे झालंय. तर कसली जत्रा आहे काय माहित नाही, किती मावशीने डोक्यात खूळ घातलंय. जत्रा आहे, जत्रा ना तिथे टॉयज वगैरे तसला झोका आहे ते असला. माझ्या मनानं घ्यायचा आहे, तू काय वेगळं आणशील. तू कुठं आहे रे, कुठं आहे रे तू. फक्त गाडीवरतीच बस आणि एक राऊंड फक्त मारून माघारी घेऊन या. कुठे उतरू नको, गार्डनमध्ये वगैरे जाऊ नको. पाणी असेल सगळीकडे, पाऊस पडलेला आधीच तिचं कंबरी नाही होते. लागलं पोराला. कुठं जायचंय, 5 बत्तीला जायचंय टॉयज घ्यायला. वय बरं काहीतरी टॉयज घेऊन या, त्याशिवाय नाही तो ऐकणार. टॉयज त्याला जत्रेतच जायचंय टॉयज आणायला. कशाला की खुश झाला. हल्लो टॉयज नवीन टॉय. आता कालच एरोप्लेन घेतलंय ना, कसलं पाहिजे आता. गाडीवरून उतरू नको, काहीतरी पटकन घ्या लगेच माघारी. पायाला जर अजून झालं ना तर बघ. कुणाशी बोलताय, कुणाचा फोन आहे. तिथं सुरू आहे की हंडी फोडायचं चालू आहे. चला की इथंच आहे की, इथं एक घर सोडून. हे काय निकिता पण नाही आहे. अरे चालू झालं का, चालू हो गया क्या, क्या है अभी, कितने बजे आना है. अभी कि टाइम तो तू क्यों नहीं तैयार हुआ फिर. आजी चला की. हितच आहे, हिथं एकच इथं आहे आधी की त्याच्या घराच्या शेजारीच. येत असला तर मग मला बोलवा, मग मी येते. हां तर आज आहे जन्माष्टमीचं, म्हणजे दहीहंडी फोडायच्या. इथं छोटासाच कार्यक्रम आहे, अगदी 10-10 रुपयेच त्यांनी चंदा गोळा केला होता. तर हे दोघं जण तर आता गेले. रुद्रला म्हटलं चल, तर म्हणतो मोठी मुलांचं आहे, माझं नाही. त्याला जत्रेचंच खूप लागले डोक्यामध्ये. निकिता मावशी गेली पिहूला घेऊन, तर ते असते तर मी पण इथं गेली असती. येईल थोड्या वेळानं, अजून टाईम आहे तसा. आजी इथंच राहतात. हे बघा, ही समोरच्या घरी आजी राहतात, मराठीच आहे त्या. त्यांचा मुलगा आणि म्हणजे ते दोघं जण आणि मुलगा असे 3 जण राहतात. हे जे पूर्ण आहे ना खाली वर, ते पूर्ण आजीचं आहे. म्हणजे रेंटनीच राहतात ते. आधी तिकडे राहत होते, आता इथं आलेत. तर रुद्राचं तेच डोक्यात सुरू आहे की सारखं त्याला जत्रेत जायचं आहे. जत्रा म्हणजे काय हे ते निकिता मावशीने सांगितलं ना. जत्रा म्हणजे तिथं खूप पाळणा असतो, हे झोका असतो, हे असतं. आणि पायाला लागले तरी जबरदस्ती गेला. त्याला नको म्हणत होते तरी पण गेलायचं नाही, ऐकत नव्हता. नको म्हणलं तर लगेच रडायला चालू केलं. तर बघ आता आजी आल्या तर मी इथं जाईल, कारण की मी मागच्या वर्षी म्हणजे घरात केलं होतं, पण काही प्रॉब्लेम्स येत राहतात. जाऊ द्या आता. त्याच्यामुळे मग ह्या वर्षी काय माझ्या घरात नाही. आजीने केलं, आजीने बोलावलं होतं, पण म्हटलं पुढे जाऊ. तर बघू, तिथं गेलो तर गेलो.
तर संध्याकाळच्या टायमिंगलाच एक पार्सल आलं होतं आणि तेच म्हटलं अनबॉक्स करूया माझ्या एका फ्रेंडसाठी. म्हणजे माझ्या अकाउंटवरून ना हा टेबल 1300ला दाखवत होतं, 1321 की 1339, आणि त्यांच्या मोबाईलमध्ये फ्लिपकार्टला 1700ला दाखवत होतं. मग त्या बोलल्या की तुझ्याच अकाउंटवरून मागव, ऑर्डर कर तुझ्याच ह्याच्यावरून, मी तुला पैसे देते. तर मग मी म्हटलं ठीक आहे चला करते. मग मी माझ्याच ह्याच्या पत्त्यावरती ऑर्डर केला. तर असं माहीत नाही कसं काय की मला किंमत कमी दाखवतं, समोरच्याला जास्त, असं होत नाही शक्यतो, पण असं होत. मग मी माझ्याच ह्याच्यावरती मागवून घेतलं. सेम माझा जसा टेबल आहे ना तसा सेम टू सेम टेबल आहे, काहीच हे नाही. आणि खरंच खूप जास्त स्ट्रॉंग आहे हा टेबल. फोल्डेबल तर आहेच, फोल्डेबल आहे म्हणूनच घेतला, कारण ते आपण इतर एंडीच राहतात, नंतर सामान भरा करा ह्याच्यामध्ये खूपच म्हणजे त्रास होतो जर फोल्डेबल नसेल ना वस्तू तर. आणि हा टेबलसुद्धा ना ह्याचं जे लाकूड आहे ना तर ते पण खूप मस्त आहे. तर पहिल्यांदा जॉईन करताना खूप दमछाक उठते की कसं जॉईन करायचं. पहिला केलं तर तरीसुद्धा ह्यावेळेस नीट म्हणजे लक्षात नव्हतं. तर फायनली हा टेबल असा काही रेडी झाला आहे आणि खरंच खूप मस्त आहे, स्ट्रॉंग पण आहे. त्यांनी गणपतीसाठी घेतला आहे, गणपती बसवायचा आहे त्यांना याच्यावरती. पण त्याच्यानंतर ते आपण याच्यावरती कटिंग म्हणा, इस्त्री म्हणा, हे असल्या बऱ्याचशा वस्तू, किंवा मग मुलांसाठी स्टडी टेबल पण आपण करू शकतो याचा. खूप स्ट्रॉंग आहे पण हा, त्यामुळे मग त्यांना पण आवडला. आधी म्हटलं अनबॉक्सिंग करूया आणि चांगला आहे का बघूया, नाहीतर परत डॅमेज निघाला ना की फ्लिपकार्टचं पार्सल लवकर रिटर्न जात नाही. त्यामुळे आल्या मी पहिला तो अनबॉक्स केला आणि त्याच्यानंतर संध्याकाळी बघा व्हिडिओ बनवायचं असेल ना तर खूप म्हणजे हे असतं, व्यवस्थित लाईट लावा, परत कॅमेरा लावा, नाहीतर कॅमेरा मागची जी खूपच म्हणजे धावपळ असते की व्यवस्थित कॅमेरा लागला आहे का, बरोबर शूट होतं आहे की नाही. तर हा खणाचा पॉलिस्टर आणि कॉटनचा कपडा आला होता. तुम्हाला पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे. तर चला आता आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि हो अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.